आज फक्त फ्रूट कस्टर्डची रेसिपीज नाही तर फ्रूट कस्टर्ड सर्व करताना 3 वेगवेगळ्या प्रकारे आपण ते सर्व करू शकतो, जेणेकरून जो खाणारा आहे तो तुम्हाला तुमच्या क्रिएटिव्हिटीला दाद दिल्याशिवाय राहणारच नाही. तर कसं करायचं फ्रूट कस्टर्ड आणि ते सजवायचं कसं, व्हिडिओला सुरुवात करूयात. एका स्टीलच्या पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. कपानी मेजरमेंट बघायचं असेल तर हे 2 कप दूध आहे. दूध थोडंसं गरम व्हायला लागलं की आपण यामध्ये 7 चमचे साखर घालणार आहोत. माझे हे चमचे छोटे आहेत म्हणून मी 7 चमचे घालते आहे. मेजरमेंट कप प्रमाणे 1/4 कप असं आपण साखर घेतलेली आहे. साखर घालून झाल्यावर एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि दुधाला एक उकळी काढायची आहे. दुधाला उकळी येईपर्यंत आपण अर्धा कप दूध घेऊन त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालणार आहोत. मी इथे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. व्हॅनिला कस्टर्ड पावडरच घ्या, कारण त्याचा रंगही छान येतो आणि टेस्टही चांगली असते. तर हे 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेऊन त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळी होऊन द्यायची नाहीये. आणि नंतर आपल्याला दुधाला उकळी आली की त्यामध्ये हळूहळू आपल्याला हे घालायचं आहे. दुधाला एक उकळी आली की आपण त्यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि कंटिन्युअस हलवत 5 मिनिटं आपण त्याला गॅसवर शिजवून घेणार आहोत. इथे आपल्याला स्लो गॅस ठेवायचा आहे. उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि कडक उन्हामध्ये थंडगार फ्रूट कस्टर्ड खायची मजाच काही और आहे. तर हे फ्रूट कस्टर्ड तुम्ही नक्की बनवा. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. जवळजवळ 5-6 मिनिटांनी आता हे थोडं घट्ट होत आलेलं आहे आणि शिजलेलं सुद्धा आहे. तर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून झाल्यावर सुद्धा थोड्या वेळासाठी आपल्याला हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये कुठलीही गुठळी होणार नाही. घरी जर फॅमिली गेट टुगेदर असेल किंवा मित्रमैत्रिणींची पार्टी असेल तर त्यावेळेला तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून बघा. ते तुम्ही आदल्या रात्रीच बनवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवून शकता. 2 ते 3 दिवस हे फ्रूट कस्टर्ड फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतं. आता आपल्याला हे रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एका बाउलमध्ये हे ट्रान्सफर करून घेणार आहोत. हे काचेचं बाउल घेत आहे, पण तुम्ही हे जे स्टीलचं भांडं आहे ते असंच रूम टेम्परेचरला थंड करून झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवू शकता. आता आपण इथे हे कस्टर्ड काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी काही फळं लागणार आहेत, ती आता आपण कापून घेणार आहोत. तर फळं कापून होईपर्यंत आपण हे बाउल फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देऊयात. फ्रूट कस्टर्डमध्ये चवीला गोड असणारी फळं छान लागतात, त्यामुळे इथे मी सफरचंद, डाळिंब, द्राक्ष आणि थोडी केळं असं कापून घेतलेलं आहे. सगळी फळं आपल्याला बारीक कापून घ्यायची आहेत. आता फळं कापून झाल्यावर फ्रीजमधनं हा बाउल मी बाहेर काढला. तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी याची आलेली आहे. तर आता यामध्ये आपण थोडं डाळिंब घालणार आहोत. त्याचबरोबर बारीक कापलेलं सफरचंद आणि द्राक्षाचे मी बारीक बारीक असे गोल गोल काप करून घेतलेले आहेत, ते मी यामध्ये घालणार आहे. केळं आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत सर्व करताना, कारण केळं काळं पडतं. आता हे आपण व्यवस्थित इथे एकदा मिक्स करून घेऊयात. दिसायला जितकं हे फ्रूट कस्टर्ड आता छान दिसतंय त्याहीपेक्षा ते चवीला खूप छान लागतं. तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून बघा आणि बनवलं तर एक कमेंट मला नक्की करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आता आपण इथे प्लेटिंग कसं करायचं ते बघूयात. मी इथे एक छोटा बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे थोडंसं फ्रूट कस्टर्ड काढून घेते. आता त्यानंतर केळीचे काप मी या बाउलच्या मधोमध ठेवणार आहे आणि एका बाजूने डाळिंबाचे दाणे आणि दुसऱ्या बाजूने द्राक्षाचे काप असे मी ह्याच्यावर सजवून घेते. तर हे खूप छान दिसतं. जेव्हा तुम्ही हा छोटासाही बाउल किंवा वाटी आपण म्हणूयात एखाद्याला खायला द्याल, तो बघूनच इतका आनंद होऊन जाईल आणि खाताना त्याला नक्कीच आनंद होईलच. तर आता दुसऱ्या पद्धतीने आपण कसं हे सर्व करू शकतो तेही बघूयात. त्यासाठी परत एकदा एका बाउलमध्ये मी थोडं फ्रूट कस्टर्ड काढून घेतेय. त्याचबरोबर मी इथे एक टूथपिक घेतलेली आहे आणि त्या टूथपिकमध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा एक द्राक्ष, त्यानंतर माझ्याकडे ही चेरी आहे तर ती मी चेरी लावतीये. त्याच परत एक द्राक्ष आणि परत एक चेरी, अशा प्रकारे मी हे टूथपिक तयार करून घेतलेलं आहे. आणि हे नुसतं आता आपण या बाउलवर ठेवून देणार आहोत आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे इतकं सुंदर दिसतं.
एखादी आपली छोटी घरी पार्टी असेल किंवा काही गेट टुगेदर असेल तर तुम्ही तेव्हा हे असं फ्रूट कस्टर्ड बाउल तिथे ठेवा. तुम्हाला नक्कीच 4 जण विचारतील की तुम्ही हे कुठून शिकलात. आता परत एकदा अजून एक पद्धतीने आपण बघूयात की आपण फ्रूट कस्टर्ड बाउल कसं सजवू शकतो. त्यासाठी एका वाटीमध्ये मी थोडं फ्रूट कस्टर्ड घेतलं आणि आता केळ्याचे गोल काप मी या बाउलच्या बाहेरच्या बाजूने लावतीये. त्यानंतर आतल्या बाजूने आपण त्याच्यावर द्राक्षाचे काप लावणार आहोत. एक द्राक्ष मी 2 भागामध्ये इथे कापून घेतलेलं आहे आणि ते आता मी इथे लावते आहे. त्यानंतर त्याच्या मध्यभागी परत एक चेरी मी लावून घेते आहे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घालतीये. तर अशा प्रकारे आपलं फ्रूट कस्टर्ड बाउल तयार आहे. खूप छान दिसतंय, चवीला तर उत्तम आहेच आहे. तर तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड घरी करून बघा. रेसिपी तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.